पिंपळनेर शहरातील नागरिक गेल्या 5 ते 7 वर्षापासून रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आहेत। NH 75-2G या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने शहरात प्रचंड धूळ उडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी सरकारला जागृत करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे। शहरातील वाहतूक कोंडी, धूळ आणि प्रदूषण या समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आली आहे। मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 या महामार्गाचे काम गेल्या 3 ते 4 वर्षापासून रखडलेलं आहे। तरी गेल्या 10 मार्च 2024 रोजी मी आमरण उपोषण केले असता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित सिव्हिल कार्यालय नाशिक येथील अधीक्षक अभियंता सौ पवार मॅडम आणि कार्यकारी अभियंता सौ दळवी मॅडम यांच्या आदेशान्वये दिनांक 12/3/2024 दुपारी 2 वाजता उपअभियंता श्री वानखेडे व कदम हे पिंपळनेर या उपोषण सही देऊन देखील स्वरूपात आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या अखेरीस डांबरीकरण करून दिले जाईल। परंतु फक्त उपोषण मागे घेण्यासाठीच त्यांनी मला खोटं आश्वासन दिलं। त्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी पिंपळनेर नागरिकांना धूळमुक्त करण्यासाठी अजून एक बार मी उपोषणासाठी या ठिकाणी बसलो। आज पिंपळनेर शहरामध्ये शासकीय जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी आले, जिल्ह्याचे पालक, जिल्हाधिकारी हे देखील आले। परंतु जिल्हाधिकारी यांनी आपली भूमिका म्हणजे या उपोषण सही न भेट देता चोर वाटेने का त्या शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले, का त्यांना काही गैर वाटत होतं का या पिंपळनेर नागरी वस्तीमधून जाण्यासाठी, का कोणाचा दबाव होता त्यांच्यावर, हा प्रश्न माझा जिल्हाधिकारी महोदयांना आहे। आणि माझी एकच शासनाकडे, जिल्हाधिकारी महोदयांकडे आणि रस्ते विकास महामंडळाकडे एकच मागणी आहे की रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही सुरू तोपर्यंत मी उठणार नाही। ही आरपारची लढाई आहे आणि पिंपळनेरकर सर्व नागरिकांना एक जाहीर आवाहन करतो की त्यांनी उपोषणात मला पाठिंबा द्यावा, माझ्या संगती यावं, म्हणजे जेणेकरून हे रस्त्याचं काम सुरू होईल। स्थानिक नागरिक कोणी बोलतो बाबा नेता म्हणा, जर अजून कोणी तुम्हाला काम चालू करत आहे लगेच तात्काळ सगळ्या काही मशिनरी वगैरे सगळं काही वस्तू त्या ठिकाणी जर अवगत त्यांनी केलं तर मी उपोषण सोडणार। आमदार साहेब म्हणतात काही 15 दिवसामध्ये काम चालू करतोय, ते लोकप्रतिनिधींचा निर्णय मला काही माहिती नाही आणि माझ्या कानी आलेला नाही। 2 महिन्यामध्ये जर नगर परिषद जर आचारसंहिता जर घोषित झाली तर रस्त्याचं काम रखडण्याची शक्यता आहे। आज संदीप देवरे दादा यांनी पिंपळनेर बस स्थानकासमोर पिंपळनेर शहर रस्ता समिती व संदीप दादा यांनी बरेचसे या रस्त्यासाठी प्रयत्न केले। एक वेळेस उपोषण झालं, परत दुसऱ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत। मित्रांनो, संदीप दादा म्हणजे आज सर्वांसाठी या उपोषणाला बसलेले आहेत। आपलं गाव व्यापारी गाव आहे, अनेक लोक व्यापारात अडकलेले आहेत, तरी वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी काय चांगलं करता येईल तो आपल्या सर्वांसाठी ते लढत आहेत। तरी पिंपळनेरकरांना आणि विशेष तरुण मित्रांना माझी विनंती आहे की रोज संदीप दादाबरोबर आळीपाळीने का होईना दादाच्या ग्रुपने सकाळ संध्याकाळ दुपार जसं आपल्याला वेळ मिळेल तसं दादांसोबत येऊन बसा आणि या पिंपळनेर शहराचा हा जो उपोषणाचा आता टर्म चालू झाला आहे याला पाठिंबा द्या। मित्रांनो,
आज मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावातील सर्व गटातील मंडळी बरेच वेळेस उपोषण झाले, मात्र हे कधीपर्यंत करायचं हा सुद्धा विचार पडलेला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व तरुण मित्रमंडळी एकत्र येऊन काही वेगळा मार्ग शोधायला पाहिजे का, असं मला वाटतं. त्याच्यामुळं आपलं अतिशय शांततेप्रिय गाव आहे, त्याच्यामुळं बाकीच्यांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि या उपोषणामध्ये कोणीही राजकारण करू नये. याच्यात फक्त आपल्या गावाचा विकासाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी येऊन इथं सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे. विलास जाधव, कॅमेरामन नयन गांगुर्डे, पिंपळनेर. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.